हॅलो फ्रेंड्स, आज मी परत एक लेक्चर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जे आहे सायन्स 2 चे सेकंड चॅप्टर लाईफ प्रोसेसेस अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट फर्स्ट वर. याचे 2 व्हिडिओ झालेले आहे आपले. हा आता तिसरा लेक्चर व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण सेल डिव्हिजन हा पार्ट कव्हर करणार आहोत. तर आय होप आज आपला हा शेवटचा व्हिडिओ असणार या चॅप्टरवर. सेल डिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इसेन्शियल प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर बघा, कोणताही टॉपिक सुरू होण्याच्या आधी बुकमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन विचारले गेलेले असतात, ज्याचं उत्तर जर आपण शोधून काढला तर आपल्याला समजण्यात खूप सोपं जाणार आहे हा टॉपिक. इथे 5 क्वेश्चन विचारले टोटल. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्स टू द सेल्स ऑफ इंजर्ड टिश्यू. जेव्हा आपल्याला एखादा जखम होतो, इजा होते, तेव्हा टिश्यूजचा काय होतो, इंजर्ड टिश्यूचा काय होतो. तर बघा, जेव्हाही आपल्याला चोट लागते, इजा होते, तेव्हा टिश्यू डॅमेज होतात. बट टिश्यू म्हणजे काय, लास्ट स्टँडर्डमध्ये तुम्ही बघितलं आहे की टिश्यूज आर ग्रुप्स ऑफ सेल्स ऑफ सिमिलर फंक्शन. एक समान कार्य करणारे सेल्सचा असा ग्रुप असतो, त्याला आपण टिश्यू म्हणतो. तर जेव्हा हे टिश्यू डॅमेज होतात, तेव्हा त्यांना इंजुरी होते, तेव्हा टिश्यू स्वतः डिवाइड होतात. दे डिवाइड इटसेल्फ आणि त्या डॅमेज झालेल्या टिश्यूची डेथ होते व त्या ठिकाणी नवीन टिश्यूज येतात. पण जे नवीन टिश्यूज येतात ते कुठून येतात, तर ते फक्त सेल डिव्हिजननेच येतात. कारण सेल डिव्हिजन होतात तर नवीन सेल तयार होते आणि अशा सेलचे ग्रुप्सला आपण मग टिश्यू म्हणतो व हे जखमसुद्धा दूर होऊन जातात. मग ह्या प्रक्रिया थोडा वेळ लागतो, कारण त्यावेळेस सेल डिव्हिजन हा सुरू असतो आणि एकदा सेल डिव्हिजन कंप्लीट झाला, नवीन सेल तयार झाले किंवा त्या ठिकाणी नवीन स्किन येते आणि नवीन सेल तयार झाल्यावर जखमही भरून जातो. सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे, वेदर न्यू सेल्स आर फॉर्म ड्युरिंग हिलिंग ऑफ वाउंड. म्हणजे जेव्हा नवीन सेल तयार होतात तर त्यावेळेस घाव भरतो का, तर यस, जेव्हा नवीन सेल येतात तेव्हा जखम भरतात. नवीन सेल झाल्याशिवाय तिथे जखम भरत नाही. क्वेश्चन थर्ड, डू द प्लांट्स गेट इंजर्ड व्हेन डू वी प्लग द फ्लावर्स. हाऊ आर दोज वाउंड्स हील्ड. म्हणजे जेव्हा आपण फूल तोडतो तेव्हा त्याची देठमध्येही घाव होतो का, वाउंड होतो का. मग ते असेल तर ते घाव कसे भरतात, यस, हाऊ आर दोज वाउंड्स हील्ड. ते घाव कसे भरतात. तर बघा, प्लांट सुद्धा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सेल्सपासून बनलेला आहे. तर प्लांट्समध्येही ह्युमन बिईंग सारखा सेल डिव्हिजन होतो आणि घावही त्यावेळेस भरले जातात. क्वेश्चन 4, हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर. डज द नंबर ऑफ सेल्स इन देअर बॉडी इन्क्रीज. इफ यस, हाऊ. सो आन्सर इज यस. व्हेन सेल्स डिवाइड्स, नंबर ऑफ सेल्स डिवाइड. व्हेन सेल जेव्हा डिवाइड होतात तेव्हा नंबर ऑफ सेल्स इन्क्रीजेस अँड व्हेन द साईज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे जेव्हा सेल डिवाइड होते तेव्हा त्यांची संख्या वाढते. म्हणजे 2 चे 4, 4 चे 8, 8 चे 16 अशा पद्धतीने सेल्स वाढत जातात आणि जसं जसं सेल वाढतात त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा साईजही वाढतो. बघा, आपण जेव्हा लहान होतो आपला साईज छोटा होता. आपण जसं मोठे मोठे होत गेलो, अडल्ट झालो, तोपर्यंत म्हणजे ह्युमन बिईंगची गोष्ट करते मी, तर ह्युमन बिईंगचा साईज हा वाढत जातो आणि एक वय नंतर मग त्याचा साईज हा स्थिर होतो. म्हणजे काय झालं, लहानपणापासून तर त्याचा साईज वाढत गेला, तर त्यामध्ये सेल डिव्हिजन होत गेला आणि त्यानंतर सेलचे वाढत 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 मिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ सेल्स बनून हे पुरा ऑर्गॅनिझम अडल्ट होतो, मोठा होतो. म्हणजे या ठिकाणी सेल डिव्हिजनच आहे ज्याने एखाद्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते. क्वेश्चन 5, हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पेसिस इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन ऑफ सेम स्पेसिस. एका प्रजातीच्या जीवापासून नवीन जीवची उत्पत्ती कशी होते. तर तुम्हाला माहीत आहे की गाय वासरूला जन्म देते, डॉग पपीला जन्म देतो, तर कॅट ही किटनला जन्म देते. तसेच ह्युमन बिईंगचेही बच्चे होतात. तर याचा आन्सर म्हणता येईल की बाय रिप्रोडक्शन. प्रजननने हे कार्य होतो की एखाद्या प्रजातीच्या जीवपासून त्याचे नवीन जीवची उत्पन्न होते, त्याच्यासारखे नवीन जीवची उत्पत्ती होते. पण सेल डिव्हिजन या टॉपिकच्या अंतर्गत फक्त एक शब्दात उत्तर देणे चालणार नाही, तर आपल्याला थोडं डिटेलमध्ये जावं लागणार आहे. तर सेल डिव्हिजनमध्ये आपण सेलपासून स्टार्ट करूया की सेल
सेल्स बघा दोन प्रकारचे असतात. ह्युमन बिईंगमध्ये दोन प्रकारचे सेल असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. पहिलं तर आहे सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल म्हणजे मूल पेशी असते, ज्याचे डिव्हिजन स्वरूप लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते, त्याचा साईज वाढतो आणि सेलची संख्या वाढते. आणि दुसरं प्रकारचा सेल असतो ते आहे जर्म सेल. जर्म सेल हे रिप्रोडक्शनसाठी जबाबदार असतो. म्हणजे जर्म सेलमध्ये जर डिव्हिजन झाला तर ह्या ठिकाणी नवीन जीवची उत्पत्ती होते असंही म्हणता येणार. जर्म सेलचे डिवायडेशन होण्याने गॅमेट्स तयार होतात. गॅमेट्स युग्मक तयार होतात. जसं मेल आहे, मेलमध्ये टेस्टिस आहे तर टेस्टिस याने स्पर्म फॉर्म होतो. आणि फिमेल आहे तर फिमेलमध्ये ओव्हरी आहे, गर्भाशय आहे, ज्याने एग शेल म्हणजे अंडी सेल पेशी तयार होते. तर यांचे जो युग्मनने इथे जे आहे रिप्रोडक्शनची प्रोसेस कंप्लीट होते. ॲक्च्युली हे डिटेलमध्ये सर्व तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर जो आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मध्ये आपण इथे डिटेलमध्ये जाणारच आहोत. तर इथे फक्त इतकं समजणं आवश्यक आहे तुमच्यासाठी की सेल दोन प्रकारचे आहे, सोमॅटिक अँड जर्म सेल. सोमॅटिक तर ठीक आहे, पण जर्म सेल आहे ते रिप्रोडक्शनसाठी जबाबदार आहे या ठिकाणी आणि गॅमेट्स तयार होण्याने रिप्रोडक्शन होतं. ठीक आहे, तर आपण अशा पद्धतीने 5 क्वेश्चनचं आन्सर मिळवून घेतलं, ज्याने आपल्याला सेल डिव्हिजनचं थोडं इंट्रोडक्शन तरी समजमध्ये आलेलं आहे, भूमिका समजली आहे. तर आपण पुढे स्टार्ट करूया सेल डिव्हिजन, जे काही आजचा आपला मेन मुद्दा आहे. सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन. So cell division is one of the very important properties of cells and living organism. सजीवांमध्ये अगदी महत्त्वाची एक प्रोसेस आहे सेल डिव्हिजन, पेशी विभाजन. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन. अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोस अप अँड इमिशिएट बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. फक्त ही प्रॉपर्टीमुळेच एक नवीन जीवची उत्पत्ती होते आणि बहुपेशीमध्ये ऑर्गॅनिझममध्ये त्याची वाढ होते. कारण बहुपेशीमध्ये सेल डिव्हिजन होतो, ॲक्च्युली युनिसेल्युलरमध्ये तर एकच सेल असते, त्यांचं पूर्ण जीवन एक सेलवरच चालतो. म्हणून सेल डिव्हिजन हे मात्र मल्टीसेल्युलरमध्ये होतो. हे लक्षात घ्यायचे की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोस, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते सेल डिव्हिजनमुळे. देर आर 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. तर सेल डिव्हिजन जे आहे तेही दोन प्रकारचा होतो. एक तर आहे मायटोसिस अँड दुसरा आहे मायोसिस. मायटोसिस ऑकर इन सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स ऑफ द बॉडी, व्हेअर एज मायोसिस ऑकर्स इन जर्म सेल. जो मायटोसिस आहे म्हणजे गुणसूत्र विभाजन. तर गुणसूत्र विभाजन जे आहे या ठिकाणी मूल पेशीमध्ये होते, म्हणजे स्टेम सेल ज्याला आपण सोमॅटिक सेल ही म्हणतो यांच्यामध्ये होते. तर जे मायोसिस आहे, मायोसिस जे आहे म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन. हे विभाजन जे आहे, डिव्हिजन जे आहे ते जर्म सेलमध्ये होतं. जर्म सेल म्हणजे या ठिकाणी जे आहे रिप्रोडक्शनला जबाबदार आहे. जसे रिप्रोडक्शनसाठी एक आपले प्रजनन अंग आहे स्पेशल, त्या ठिकाणची जी पेशीज आहेत, पेशी आहे, सेल्स आहे, त्यामध्ये हे डिवायडेशन जे होतं सेल्सचा तो तिथे शक्य होतो. बिफोर स्टडी ऑफ सेल डिव्हिजन वी शुड नो द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ सेल दॅट वी हॅव स्टडीड अर्लियर. हां, सेल डिव्हिजनच्या आधी आपल्याला सेलचं स्ट्रक्चर माहीत असणे आवश्यक आहे. जे काही तुम्हाला मागचे इयत्तामध्ये झालेलं आहे की सेल म्हणजे प्रत्येक बॉडी आहे ते सेलपासून बनली आहे आणि सर्व सेल एका प्रकारचे सर्व सेलपासून टिश्यू बनतात आणि एकसारखे सर्व टिश्यूपासून ऑर्गेन बनते आणि असेच वेगवेगळ्या ऑर्गेनपासून सिस्टम तयार होतात. आणि सर्व सिस्टम जे आहे रेस्पिरेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम यांच्या सर्व सिस्टम मिळून पुरं बॉडी तयार होते, पुरं लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की सेल इज द फंक्शनल अँड द स्ट्रक्चरल युनिट ऑफ बॉडी. सो सेलच्या स्ट्रक्चरची जर गोष्ट केली तर स्ट्रक्चरमध्ये सेलचा मुख्य भाग आहे त्याचा न्यूक्लियस. प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस असतो आणि हे जे न्यूक्लियस आहे याच्या व्यतिरिक्त जो बाकीचा भाग आहे त्यामध्ये सेलचे ऑर्गेनल्स असतात. बिफोर एनी टाईप ऑफ सेल डिव्हिजन द सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम नंबर. कोणत्याही प्रकारचे सेल डिव्हिजन व्हायच्या आधी त्याचे क्रोमोझोम ही डबल होतात. म्हणजे सेल डिव्हिजन होईल त्याच्या आधी क्रोमोझोमची संख्या डबल होते. जसं समजा एखाद्या सेलमध्ये एन सेल्स आहे, एन क्रोमोझोम्स आहे. जसं ह्युमन बिईंगमध्ये 23 जोडी
क्रोमोझोम्स असतात, म्हणजे 23 दुने 46 क्रोमोझोम्स असतात टोटल, म्हणजे 2n 46 क्रोमोझोम असतात. तर ते 46चे डबल होतात. 46चे डबल म्हणजे इथे हे होतात 92 क्रोमोझोम्स होतात. मग त्यानंतर 92चे मग त्यानंतर सेलचं डिव्हिजन होतं. फिगर 2.5 मध्ये तुम्हाला क्रोमोझोमची आकृती दिली गेलेली आहे. यामध्ये हे नाव लक्षात आले असेल, पी आर्म, क्यू आर्म अँड धिस थ्रेड लाईक स्ट्रक्चर ऑफ DNA. ओके. मायटोसिस ही प्रोसेसची आपण चर्चा केली होती आताच, की मायटोसिस जी प्रोसेस आहे, जो डिव्हिजन आहे, तो सोमॅटिक सेल किंवा स्टेम सेलमध्ये होतं, म्हणजे मूल पेशीमध्ये हे टाईपचं डिवायडेशन होतं. मायटोसिस पण 2 स्टेपमध्ये कंप्लीट होतं आणि ह्या 2 स्टेप आहे त्याला म्हणतात कॅरिओकायनेसिस, ज्यामध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. आधी सेलचे न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, त्याचे 2 भाग पडतात आणि त्यापासून 2 डॉटर सेल्स तयार होतात, ज्यापैकी एक न्यूक्लियसचा भाग इथे जातो. त्यानंतर सायटोकायनेसिस ही प्रोसेस होते, ज्याच्यामध्ये सायटोप्लाझमचा डिव्हिजन होतो. न्यूक्लियसला सोडून जो भाग असतो सेलचा, मग त्याचाही डिव्हिजन यानंतर होतो. देन कॅरिओकायनेसिस जो प्रोसेस आहे ते 4 स्टेपमध्ये होतं. ही 4 स्टेप जी आहे त्यात पहिली आहे प्रोफेज, सेकंड आहे मेटाफेज, थर्ड एनाफेज अँड फोर्थ टीलोफेज. तर फर्स्ट स्टेप बघूया. फर्स्ट स्टेप आहे प्रोफेज. प्रोफेजमध्ये काय होतं की जितकेही थ्रेड लाईक क्रोमोझोम आहे ते कंडेन्सेशन होणं स्टार्ट होतात. कंडेन्सेशन म्हणजे ते जवळ येतात आणि त्यामुळे ते छोटे छोटे आणि असे जाड भीडभाडसारखं एक ठिकाणी त्याचा गुच्छा तयार होतो. अँड दे स्टार्ट टू अपेअर अलॉंग विथ देअर पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. त्यापासून सिस्टर क्रोमॅटिड्स तयार होतात, नवीन सेल तयार होण्याची सुरुवात होते या ठिकाणी. अँड सेंट्रॉइड डुप्लिकेट अँड ईच सेंट्रॉइड मूव्स टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल. आणि जो सेंट्रॉइड असतो या सेलचे दोघेही विरुद्ध बाजूला ताणत असतो, आपल्याकडे होडत असतो, जेणेकरून त्याचे 2 भाग पडतात. 2 भाग पडल्याने तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस स्टार्ट टू डिसअपिअर. तो न्यूक्लिअर मेंबर आहे ती पण तिथून गायब होते आणि न्यूक्लियस सुद्धा तिथे गायब होतो. म्हणजे हळूहळू त्याचे 2 भाग पडतात आणि ते तुम्हाला दिसत असेल ह्या फिगरमध्ये. या फिगरची गोष्ट करत आहोत आपण इथे. यामध्ये हे जे सिस्टर सेल्स आहे त्यांचा डिवायडेशन होतं अशा पद्धतीने. बघा, हे याला म्हणतात प्रोफेज. कॅरिओकायनेसिसची फर्स्ट स्टेप प्रोफेजमध्ये अशा पद्धतीने डिवायडेशन होतं. सेकंड स्टेज आहे मेटाफेज. मेटाफेजमध्ये न्यूक्लिअर मेंबर कम्प्लिटली डिसअपिअर्स इन मेटाफेज. जो न्यूक्लिअरची मेम्ब्रेन आहे, बाहेरची जो परत आहे, ती पूर्णपणे डिसअपिअर होते. अँड क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन. क्रोमोझोम पूर्णपणे एकत्रित झालेले असतात आणि बिकम क्लिअरली डिव्हिजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड. सिस्टर सेल्सपासून सिस्टर जो क्रोमोझोम्स आहे ते अगदी वेगवेगळे दिसणं सुरू होतात. बघा, हे मेटाफेज दाखवलेली तुम्हाला या ठिकाणी. हे 2 वरती 2 खाली असं क्लिअरली इथे वेगवेगळे झालेले आहे या ठिकाणी. बिकम क्लिअरली विजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. अँड ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरलर टू इक्वेटोरियल प्लेन. ह्या इक्वेटोरियल प्लेनमध्ये असे पॅरलर तयार होतात ऑफ द सेल. स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर, स्पिंडल फायबर आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रॉइड. दोघे सेंट्रॉइडच्या बरोबर हे तयार होतात. थर्ड आहे एनाफेज. एनाफेज जे आहे, एनाफेजमध्ये सेंट्रोमियर स्प्लिट्स अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट. तर बघा, इथे असं केळेचे जो आहे गड असतो, बंच ऑफ बनाना असतो, त्याच्या पद्धतीने इथे दोघीकडून हे 2 भाग झालेले आहे. हे अगदी तुम्हाला बंच ऑफ बनाना जो आहे वेगवेगळे झालेले आहे अशा पद्धतीने दिसेल. सो in this anaphase, centromere split and thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction. दोघे opposite direction मध्ये इथे ताणले गेलेले आहे एनाफेज मध्ये. आणि या एनाफेज जे आहे यामध्ये क्रोमोझोम रीच ॲट 2 अपोजिट पोल्स ऑफ द सेल. सेलचे दोघी अपोजिट पोल्समध्ये एनाफेज जाऊन इथे तयार होतात एनाफेजमध्ये. तर लास्ट आहे टीलोफेज. टीलोफेजमध्ये काय होतं? टीलोफेजमध्ये which have reached at opposite poles of the cell now start to decondense. टेलोफेजमध्ये आता जे अपोजिट पोल्स आहे सेल्सचे ते स्टार्ट होतात डिकंडेन्स होण्यासाठी, म्हणजे वेगवेगळे होतात. ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक
थिन अँड इनडिव्हिजिबल. मग ते मग आता असे बारीक बारीक थ्रेड नुमा त्याची आकृती होते आणि ते इनविजिबल होतात, ते दिसत नाही. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म. न्यूक्लिअर मेंबर त्या ठिकाणी तयार होते. इथे बघा, इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथे हळूहळू तयार होते टेलोफेजमध्ये. अँड अराउंड ईच सेल ऑफ क्रोमोझोम्स रीच्ड ॲट पोल्स. आणि ते पोल्सकडे जातात. अँड थस 2 डॉटर न्यूक्लाय आर फॉर्म इन सेल. 2 डॉटर, बघा इथे 2 डॉटर हे सेल्स इथे तयार झालेले आहे. अशा पद्धतीने इथे 2 डॉटर सेल तयार होऊन टेलोफेज पद्धतीने हे होतो. न्यूक्लियस ऑल्सो अपियर्स इन ईच डॉटर न्यूक्लियस. दोघीकडे न्यूक्लियस इथे वेगवेगळा तयार झाला आहे. आणि स्पिंडल फायबर्स क्लिअरली डिसअपियर. स्पिंडल फायबरही दिसत नाही, जे इथे दिसत होते आपल्याला. कॅरिओकायनेसिस, ज्यामध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होतो. हा न्यूक्लियसचा डिव्हिजन असे 4 स्टेपमध्ये इथे कंप्लीट होतो. मग एकदा न्यूक्लियसचा डिव्हिजन कंप्लीट झाला, म्हणजे कॅरिओकायनेसिस प्रोसेस कंप्लीट झाली की यानंतर सायटोकायनेसिस प्रोसेस स्टार्ट होते. सायटोकायनेसिस म्हणजे यामध्ये सायटोप्लाझम डिवाइड होतो. सायटोप्लाझम डिवाइड होतो सायटोकायनेसिस प्रोसेसमध्ये. आणि 2 न्यू सेल्स इथे तयार होतात. आर फॉर्म विच आर कॉल्ड ॲज डॉटर सेल्स. याला डॉटर सेल्स म्हणतो आपण. इन दिस प्रोसेस अ नोच इज फॉर्म ॲट द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल विच डिपन्स ग्रॅज्युअली अँड देअर बाय 2 न्यू सेल्स आर फॉर्म. जो हळूहळू अशा पद्धतीने इथे वेगवेगळं होण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी मग हे वेगवेगळे होतात. हावेवर इन केस ऑफ प्लांट सेल, इन्स्टेड ऑफ the notch, a cell plate is formed exactly along midline of the cell and thus cytokinesis is complete. प्लांट सेलमध्ये या ठिकाणी एक सेल प्लेट असते, ती तयार होते एक्झॅक्टली अलॉंग ही मिड लाईन. इथे सेल प्लेट तयार होते आणि अशा पद्धतीने सायटोकायनेसिस कंप्लीट होतं. ठीक आहे, ते तर झालं या ठिकाणी सायटोकायनेसिस. मग जे आपला मायटोसिसची प्रोसेस होते, ज्यामध्ये 2 प्रोसेस आहेत, कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. इथे ही कंप्लीट झाली आहे. यानंतर मग आपण इथे मायोसिस गेला. मायोसिसच्या आधी आपण इथे वरती 2 लाईन दिली बघा, आपण याच्यावर चर्चा करू की मिटोसिस जे आहे, मायटोसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. असं का? कारण बॉडीची ग्रोथ केव्हा होते? जेव्हा सेल्सचे नंबर ऑफ सेल्स हे वाढतात. नंबर ऑफ सेल्स केव्हा वाढतात? जेव्हा हे जे स्टेम सेल्स आहे, हे जो सोमॅटिक सेल्स आहे, यांचा डिव्हिजन होतं. म्हणून मायटोसिस एक इसेन्शियल आवश्यक आहे बॉडीची ग्रोथसाठी. बिसाइड्स इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इमॅजिनेशन बॉडी अँड वॉन्ड हिलिंग, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. ब्लड सेलच्या फॉर्मेशनसाठीही मायटोसिस गरजेचे आहे. तसंच एखादा घाव भरायचा असेल तर त्यासाठीही मायटोसिसची प्रोसेसने जो सेल डिव्हिजन होतं, नवीन सेल तयार होतात, त्याच्यानेच हे घाव भरले जातात. चला तर याचा नंतर आपण बघूया मायोसिस. मायोसिस म्हणजे मराठी त्याला म्हणणार अर्धगुणसूत्री विभाजन. मायोसिसमध्ये जसं आपण मायटोसिसमध्ये एक सेलचे 2 डॉटर सेल तयार होते, तर फरक इतका आहे की आता मायोसिसमध्ये एक सेलपासून 4 सेल असे तयार होणार आहे. एक सेलपासून 4 सेल तयार होणार आहेत. लक्षात ठेवायची गोष्ट अगदी महत्त्वाची आहे. मायोसिस पार्ट 1 फर्स्ट फिगर दिला आहे मायोसिस पार्ट 1 साठी. इथे 2 पार्टमध्ये कंप्लीट होतो. पहिले आपल्याला 2.8 फिगरमध्ये दिला आहे मायोसिस पार्ट 1. इथे 4ही जी स्टेप आहे तशीच पॅरलल चालणार आहे, पण फरक इतका आहे की एक सेलचे 4 सेल बनणार आहे. फक्त इतकं लक्षात घ्या, तर मायोसिस तुमच्यासाठी खूप इझी जाणार. प्रोफेज जे स्टेप आहे, त्याची जो फर्स्ट स्टेप आहे ती ही 5 फिगरने दाखवली आहे. 1, 2, 3, 4 अँड 5. तर बघा इथे प्रोफेजमध्ये काय होतं की प्रोफेज स्टेजमध्ये अशा पद्धतीने गुणसूत्राचं विभाजन होतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4 अँड 5. बघा ही जी कंडिशन आहे, आता याच्यानंतर लगेच एक स्टेप नंतर इथे 4 डॉटर सेल इथे तयार होणार आहे. 1, 2 अँड 3, 4. ठीक आहे. सेकंड दिला आहे मेटाफेज. मेटाफेजमध्ये हा एकमेव फिगर आहे इथे मेटाफेजचा. मेटाफेजमध्ये बघा तुमचं मेटाफेजमध्ये आपण मागे सांगितलं होतं की जो आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर होते आणि क्रोमोझोम कम्प्लीट देअर कंडेन्सेशन. त्यांचा कंडेन्सेशन कम्प्लीट होतं. बघा जवळ आलेलं आहे न्यूक्लियस.
तर हे मेटाफेजची प्रोसेस आहे. यानंतर एनाफेजमध्ये हे दोघीकडून अपोजिट डायरेक्शनमध्ये सेंट्रोमेअर ताणतो बघा. सेंट्रोमेअर वरच्या तर हा सेंट्रोमेअर इथे हा पॉईंटकडे इथे ताणला जातोय, म्हणजे एनाफेजची कंडिशन आहे. अँड लास्ट आहे इथे टिलोफेजमध्येही आपण मागे जो मायटोसिसमध्ये डिस्कस केला आहे तशाच पद्धतीने इथे मायोसिसमध्येही टिलोफेजची प्रोसेस होते. खाली लिहिलं आहे मायोसिस इज कम्प्लीटेड थ्रू 2 stages, स्टेज फर्स्ट अँड स्टेज सेकंड. Those 2 stages are meiosis first and meiosis second. In meiosis first, recombination or crossing over occur between homologous chromosomes. Homologous जे क्रोमोझोम्स असतात त्याच्यामध्ये क्रॉसिंग होते, रिकॉम्बिनेशन होतो ह्या स्टेप फर्स्टमध्ये. अँड देअर आफ्टर दोज होमोलॉजस क्रोमोझोम्स म्हणजे नॉट सिस्टर क्रोमॅटिड्स येते. जे होमोलॉजस क्रोमोझोम्स आहे फक्त आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. मग त्यांचेही 2 ग्रुप होतात, म्हणजे 2 आणि 2 4 असे 4 डॉटर्स तयार होतात. अँड थस 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. मायोसिस पार्ट 2 हा जो अर्धगुणसूत्री विभाजन आहे पार्ट 2 वाला हा सेम सूत्री विभाजन म्हणजे मायटोसिस सारखाच आहे. यामध्ये तयार झाल्याच्या दोघी एक गुणसूत्री एक गुणित होती पेशी जी आहे विभाजित होऊन त्यांचं डिवायडेशन होऊन त्यापासून 4 एक गुणित पेशी तयार होतात. म्हणजे होमोलॉजियस सिस्टर जे डॉटर सेल्स आहेत ते 4 डॉटर सेल्स इथे तयार होतात. तर बघा इथे प्रोफेज सेकंडची स्टेप बघूया. पर्टिक्युलर आपण प्रोफेज सेकंडमध्ये 4 डॉटर सेल तयार झालेले आहे 1 2 3 4. मेटाफेजमध्ये 1 2 3 4. एनाफेजमध्ये 1 2 3 4 अँड टिलोफेजमध्येही 1 2 3 4. अशा पद्धतीने तुम्हाला इथे हे जे दोन स्टेप आहे मायोसिसची इथे आपण कव्हर केलेली आहे. ड्यू टू धिस all the 4 daughter cells are genetically different from parent cells and from each other. अशा पद्धतीने हे जो 4ही डॉटर सेल आहे नवीन तयार झालेले सेल्स आहे ते आपल्या पॅरेंट सेलपासून मूळ पेशीपासून वेगळे होतात, तसंच एकमेकापासूनही वेगळे होतात. तर आय होप तुम्हाला हे जे सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे ती लक्षात आली असेल. तर मित्रांनो थोडासा टफ होता कारण जो आहे बायोलॉजी तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा इतकं डीपमध्ये बघायला भेटलेला आहे. तर प्लीज जर हा व्हिडिओ लक्षात आला नसेल तर याला परत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येणार. यानंतर बघा या पेजवर तुम्हाला एक प्रॅक्टिकल दिलेलं आहे जे तुम्हाला प्रत्यक्ष लॅबोरेटरीमध्ये जाऊन करावं लागेल तरच तुमच्या लक्षात येणार आहे. मी थोडंसं इथे एक सांगू इच्छिते की याच्यामध्ये जो ॲपरेटस लागणार आहे ते आहे कोनिकल फ्लास्क, ग्लास साईड, कव्हर स्लीव, फोर्सेप्स, कंपाऊंड मायक्रोस्कोप लागणार आहे, तुम्हाला वाच ग्लास लागणार आहे. यामध्ये तुम्हाला एक मीडियम साईजचा ओनियन लागणार आहे आणि आयोडीन सॉल्युशन तुम्हाला इंडिकेटर म्हणून लागणार आहे. यामध्ये तुमचा उद्देश हा असणार आहे प्रोसिजर तर ठीक आहे ते तुम्हाला सांगायचं काम नाही ते, कारण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष करणार तेव्हाच तुम्हाला प्रोसिजर सांगण्याचा उपयोग येणार आहे. यामध्ये तुम्हाला इथे जो डिप्लॉइड 2 एंड सेल्स आहे हे बघायला भेटणार आहे. हेप्लॉइड एंड सेल्स बघायला भेटणार आहे. व्हॉट डू यू मीन बाय होमोलॉजियस क्रोमोझोम्स हे सर्व माहिती तुम्हाला इथे तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष करणार तेव्हाच लक्षात येणार आहे. तर प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा अँड शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर याला सबस्क्राईबही करा.